गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ अक्षताताई देशपांडे मॅडम, उद्घाटक श्री विलासजी शहापुरे सर, विशेष पाहुण्या आदरणीय संध्याताई शहापुरे मॅडम, सूत्रसंचालिका डॉक्टर सुचकाताई पाटील, अनुभव भोसले सर आणि या प्रकाशक मॅडम आणि मुक्ता मॅडम, आणि आजच्या या विशेष कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू विशाल दादा, धर्माधिकारी, इथे उपस्थित सर्व मंचावर मंचासमोर उपस्थित सर्व मान्यवर, श्रद्धावान माझे बंधू भगिनींना मी नमन वंदन अभिवादन करतो. आजचा हा दिवस आगळावेगळा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे, पवित्र आहे, मंगलमय आहे, आनंददायी आहे. आज चा तो शुभ मुहूर्त आहे गुढीपाडवा, आणि वर्षाचा प्रारंभाच्या पहिल्या दिवशी आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रेरणादायी आध्यात्मिक ग्रंथाचं आज प्रकाशन केलेलं आहे, ब्रह्मांड नायकाच्या पाऊलखुणा. आजचा हा दिवस एक ऐतिहासिक तर आहे, केवळ हा साहित्यिक घटना नसून हा आध्यात्मिक सोहळा आहे आणि प्रत्येकाला आपल्या अंतर्मनाला जागृत करणारा उत्सव आहे असं मी समजतो. मला या कार्यक्रमात ह्या पुस्तकाची प्रस्तावनाची जी संधी मिळाली, या पुस्तकाला प्रस्तावना मी दिलेली आहे, ती मला संधी मिळाली. आजच्या कार्यक्रमात तुम्ही मला निमंत्रित केलं, सन्मानित केलं. विशेष म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये विशेष अग्रगण्य विभूतींबरोबर माझा प्रत्यक्ष परिचय झाला, यांच्याबरोबर मी मंच साजरा केला आणि आपण सर्वांनी मला इथे निमंत्रित केल्याबद्दल लेखकाचे आणि या कार्यक्रमाच्या आयोजकांचे हृदयापासून खूप खूप धन्यवाद मानतो. विशालबद्दल थोड्या सांगतो. विशालची आणि माझी ओळख पहिली भेट 25 वर्षांपूर्वी, याही गोष्टीचा इथे या पुस्तकामध्ये उहापोह केलेला आहे. साधी राहणी उच्च उच्चार या मुक्तीप्रमाणे विशालचं व्यक्तिमत्व आहे. आज पहिल्यांदा मी इस्त्रीचे कपडे घातलेल्या त्याला बघितलं. दत्त संप्रदायामधले गुरुतत्वांची जी अनेक नावं आहेत, अग्रगण्य स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ गजानन महाराज, त्या सगळ्या गुरुतत्वांचा याचा गाढा अभ्यास, वाचनाचा मोठा व्यासंग, या सर्व गुरुतत्वांसाठी त्यांनी सतत चिंतन, मनन, वाचन, प्रवचन, प्रचार, प्रसार असं अथक असं अविरत असं कार्य त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विशाल दादा धर्माधिकारी यांना विशेष अभिनंदन करतो, त्यांना विशेष धन्यवाद यासाठी देतो की त्यांना आलेला जो आध्यात्मिक अनुभव आहे त्यांनी तो स्वतःपुरता न ठेवता तो त्यांनी सगळ्या आपल्या दत्तभक्तांपर्यंत शब्दरूपी करून तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळे त्याचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन सुद्धा. आणि या पुस्तकाविषयी बोलतो. या पुस्तकाची प्रस्तावना लिहायची तेव्हा लेखकांनी म्हणजे विशाल दादांनी त्याचं हस्तलिखित माझ्यापर्यंत पोहोचवलं. साहित्याचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही, अध्यात्माचा काही संबंध नाही, स्वार्थी उद्योजक आहे. पण त्याला असं वाटलं, त्याच्या सगळ्या कार्यक्रमांना मला बोलवतो, मी ऑड मॅन आहे इथे, फक्त प्रेमापोटी स्नेहापोटी तो बोलवतो आणि प्रतिष्ठेच्या भुकीपोटी मीही येत असतो. प्रस्तावना लिहायची म्हणजे काय लिहायचं, आजपर्यंत कधी लिहिले नाही, पण पहिले त्यांनी लिहिलेलं हस्तलिखित तर वाचूया म्हटलं. पहिल्या पानापासून सुरुवात केली, वाचनाचा मोठा कंटाळा. पण खरं सांगतो, साधारण 2-3 तास 4 तास लागले, पण एकदा सुरू केलं म्हटलं 2-2 पानं रोज वाचू, नंतर बघू शेवटी काय जरूर तसं लिहू. संध्याकाळी आहेच आपल्याला मदत करण्यासाठी. 3 तासात ते पूर्ण हस्तलिखित मी वाचून काढलं आणि प्रेरणा झाली काहीतरी लिहावं, आणि एका 1 गो मध्ये ते सगळं लिहून काढलं आणि त्याला एन्डॉर्समेंट आणि व्हॅलिडेशन मिळावं म्हणून संध्याताईंकडे ते मी पाठवलं. संध्याताईंनी फक्त असं थम्सअप केलं. मला ते आठवलं
मोठी बहीण लहान बहिणीला समुद्र किनाऱ्यावर कुठे फिरायला घेऊन जाते. लहान भाऊ आपलं छोटंसं काहीतरी वाळूमधलं किल्ला बनवतो, ताईला सांगतो बघ मी किल्ला बनवला की हो छान छान. त्याच्यातली चुका काही सांगत नाही, चांगलं तर हळूहळू शिकेल तू लिहायला. त्यामुळे त्यांनी थम्सअप दिले, म्हटलं हो छान प्रयत्न चांगला आहे. विशादाला सांगितलं पाठवलेलं आहे बघ त्याच्यात सुधारणा करून छापून टाक, खाली दिगंबर जवळ येईलच म्हटलं. अशा प्रकारची प्रस्तावना लिहिली. पण त्या पुस्तकाबद्दल विशेष म्हणजे असं सांगायचं मला वाटतं की त्यामध्ये विशालनी त्याला आलेल्या अनेक अलौकिक अद्भुत अनुभवांचा, दत्तकृपेचा, गुरुकृपेचा अनुभव त्याचा संग्रह त्यांनी तिथे केलेला आहे. आणि त्याचा जो आध्यात्मिक प्रवास आहे, अशा प्रकारच्या अलौकिक अनुभवांमधून कसा तो श्रद्धावान झाला, निष्ठावान झाला. आणि आज त्याची ही उंची झाली की तो अध्यात्म लिहू शकतो. त्याची श्रद्धा कशी वाढत गेली याचा त्यामध्ये मोहापोह केलेला आहे. मी खूप मोठा स्वामी भक्त आहे अशा प्रकारचा दंभ त्याच्या लिखाणात मला दिसला नाही. केवळ आणि केवळ एक कळकळ, एक तळमळ त्यामधून मला दिसली. त्याचे अनुभव दत्त साधकांपर्यंत पोहोचावे, त्याच्या अनुभवातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि सर्व वाचक साधक यांच्यामध्ये श्रद्धा, निष्ठा, ईश्वरांबद्दल प्रीती, समर्पण भाव वृद्धिंगत व्हावा. आणि सर्वात महत्वाचं स्वतःचा शोध घेत लौकिक आणि पारलौकिक उद्धार आपला सहजपणे भक्ती मार्गाने कसा पूर्णत्वाला न्यायचा हा त्यातला उद्देश. मी इथे उपस्थित सगळ्यांना विनंती करून सांगतो की ह्या पुस्तकाचे केवळ वाचन करू नका, त्याचा अनुभव घ्या. प्रत्येक पान वाचताना त्या प्रवासात स्वतःला सहभागी करून घ्या. मला पूर्ण विश्वास आहे की वाचताना तुम्हालाही आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक प्रश्नांचा उलगडा, मला असं म्हणायचं नाही की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल, परंतु दिशादर्शन मात्र नक्की होईल यात मला पूर्ण विश्वास वाटतो. गुरुतत्वाच्या आशीर्वादाने या पुस्तकाचा प्रचार प्रसार खूप व्हावा, अनेक साध्यांपर्यंत हे पुस्तक पोचावं, त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांची श्रद्धा, निष्ठा आणि ईश्वरांप्रती प्रीती दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावी ही मंगलकामना देतो. आणि सरते शेवटी शब्दांना विराम देण्यापूर्वी मी माझे 2 अनुभव सांगतो. ह्यांनी दृष्टांताबद्दल सांगितलं, मला इच्छा झाली मी माझ्या दृष्टांताबद्दल सांगूया. मी माझं मूळचं गाव इथून 500-550 किलोमीटर दूर शेंदुर्णी नाव, जामनेर तालुका, जळगाव जिल्हा. मी इतका लांबून पालघरला कसा आलो? आमच्या समाजाचं एकही घर नाही, माझा एकही मित्र इथे नाही, माझा नातेवाईक नाही. मग इथे आलो कसा मी? तर त्याला कारण म्हणजे मी BA झाल्यानंतर माझे सगळे मित्रांनी आपल्या दवाखाना आपल्या गावात किंवा शहराच्या गावात, तालुक्याच्या गावात टाकला. मला माझ्या गावात राहायचं नव्हतं. शेंदुर्णीमध्ये मला ठाणे जिल्हा किंवा मुंबई ओढत होते. मला श्रीमंत व्हायचं होतं. मी आजपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, मी जी काही साधना केली, सकाम साधना केली, माझी परमेश्वराकडे दत्त महाराजांकडे अशी मोठी लिस्ट असते की माझं हे काम करतो, हे काम करतो. मी तुमच्यासाठी 7 पारायण करतो, 15 पारायण करतो, 25 पारायण करतो. अशी मोठी लिस्ट माझी कायम तुमच्याकडे असते, ती लिस्टच संपत नाही. मी अशीच 7 पारायणांची माळ केली. 7 पारायण म्हणजे 7 सप्ताह, 49 दिवस असे सतत करत राहिलो. आणि अत्यंत विश्वासाने तुम्हाला ते मार्गदर्शन करतील, ते सांगतील तिथे जाऊन मी माझा दवाखाना टाकेल. विश्वास करा, माझी ही साधना चालत असताना मला दृष्टांतामध्ये स्पष्ट दिसलं, पालघर या गावी जाऊन तू तुझा दवाखाना टाक. आता पालघरचा शोध घेतला, खूप लांबच जाईल, मी एकदम थोडक्यात सांगतो. पालघरला जा, तिथे माझी कोणी ओळखीचा नाही. पॉप्युलर मेडिकल स्टोर गणेश कामत त्याची ओळख करून घेतली फक्त उभ्या आणि त्याला सांगितलं मला कुठे राहण्याची व्यवस्था करून दे.
म्हणजे मी राहील लॉजिंग आणि ते गेलेल्या आरएमओ मधून जे काही मला पगार मिळेल त्याच्या खाण्याची वस्तू मग सर्वे करेल मी, कारण तिथे काही माझ्यासाठी जागा कोणी घेऊन ठेवलेली नव्हती. कारण पालघरच्या पाचपत्तर असलेल्या पॉप्युलर मेडिकलच्या गणेश कामतांच्या मदतीने अशोक कांबळेंच्या हॉस्पिटलमध्ये मी आरएमओ म्हणून जॉईन झालो आणि 2-3 महिन्यात मला दवाखान्याची उत्तम जागा मिळाली. रविवारचा दिवस शोधला, दवाखान्याचं उद्घाटन केलं. त्याच दिवशी पुन्हा स्वप्नात आलं, तुला सांगितलं होतं का मार्च मध्ये दवाखाना सुरू कर. मी रविवार म्हणून तो एक 27 फेब्रुवारी 93 म्हटलं रविवार हे सोपं जाईल सगळ्यांना, दवाखाना सुरू केलं. त्यानंतर मी 2 दिवस दवाखाना बंद केला, कारण महाराजांनी मला सांगितलं तुला मार्च मध्ये सांगितलं, तू 1 दिवस का घाई करतो, थांब. तर असे अनेक अनुभव आहेत. आणखी एक शेवटचा अनुभव सांगून मी शब्दांना विराम देतो. त्यानंतर व्यवस्थित दवाखाना सुरू झाला. दवाखाना सुरू झाल्यानंतर अर्थार्जन झालं. अर्थार्जन सुरू झाल्यानंतर लग्नाची वेळ. त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हते. एकामेकांच्या मुखातून ते रेफरन्सेस यायचे की हा असा असा मुलगा पालघर ह्या क्षेत्रामध्ये डॉक्टर आहे आणि प्रॅक्टिस करतो. तर आमच्या समाजाची ज्या मुलींचे आई वडील असतील ते इथे मला बघायला यायचे आणि नंतर त्यांच्या मुलीला बघायला जायचं. असं एक अरेंज मॅरेजचं एक तत्व असायचं. मी प्रत्येक रविवारी सुट्टीचा दिवस काढून प्रत्येक रविवारी एक मुलगी बघायला जायचो. असं साधारणतः मी 25 मुली बघितल्या लगातार. आणि 26व्या मुलीच्या दिवशी तिला मी पसंत केलं. आता हा विषय पसंत केला म्हणजे काय, विश्वास ठेवा. मुलगी बघताना ती कशी दिसते, सुंदर आहे का, गोरी आहे का, नाकनक्षा कसा आहे तिचा, तिचं शिक्षण काय आहे, तिच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती काय आहे, शून्य त्याबद्दल अजिबात बघायचं नाही. फक्त तिचा फोटो. आमच्या कुंडली सुद्धा मी मॅच केला नाही. दत्त महाराजांवर पूर्ण विश्वास. त्यासाठी पण मी अनंत पारायण केली. 7-7 सप्ताह, 21-21 सप्ताह. अशी दाढी अशी मोठी बाबासारखी दाढी झालेली, काळीभोर दाढी. वय वर्ष 24-25. मुलींना बघायला जातो ते विचार काय तर तुमच्यासाठी आला तर तुमच्या मुलासाठी आला. अशा प्रकारची परिस्थिती. पण मला त्याची काळजी मला माहिती आहे. म्हणून तर मला दत्त महाराज मला बोलतो योग्य मुलगी मला माझ्या आयुष्यात देईल, जेणेकरून घरात संतती, संपत्ती, आनंद, सुख, शांती आणि पुढचं माझं आयुष्य अत्यंत आनंदाने जाईल, ही माझी अपेक्षा. महाराजांना तीच विनंती होती. मी ही जी 26वी मुलगी बघितली त्या दिवशी सकाळी स्वप्नात आलं ह्या मुलीशी लग्न कर. आणि मी लग्न केलं. विश्वास ठेवा, वैवाहिक जीवनामध्ये मी अत्यंत अत्यंत सुखी आहे. समोर माझा मुलगा बसलेला आहे, डॉक्टर पुष्कर झंवर. धन्यवाद. माझ्या शब्दाला विराम देतो. श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु.